हरि ओम. पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील पहिल्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण 5. तयाचे बिसाट शब्द. याचा भाग पहिला. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद. स्वामीजींना साधकांच्या मेळाव्यात राहायला खूप आवडत असे. साधकांनी साधनेसंबंधी प्रश्न विचारावे आणि स्वामींनी साधकांचं समाधान होईल अशी उत्तरं द्यावीत. उद्देश हा की साधकांनी निशंक मनानं साधनेला लागावं. सर्वांनाच हा कार्यक्रम आवडत असे. त्यामुळे दररोज ठराविक वेळी काही साधक मंडळी जमत. त्यांच्याबरोबर स्वामींचा संवाद चाले. काही साधक व्यावहारिक प्रश्न विचारत. उद्देश हा की स्वामी भेटण्यापूर्वी आपण करत असलेला व्यवहार हा बहुतांशी स्वार्थावर अधिष्ठित होता. आता परमार्थावर अधिष्ठित व्यवहार कसा असतो तो त्यांना स्वामींकडून समजून घ्यायचा असे. स्वामींचे विचार ऐकून साधकांच्या आचार विचारात हळूहळू फरक पडत असे. या प्रकरणात स्वामीजींची उत्तरं सहजोद्गार असं विचारधन संकलित केलंय. ऐकूया. आनंद आहे, आनंद घ्या, समजून घ्या. आपण कोण, कशासाठी इथे आलो. जायचं तर आहे, पण ते कुठे जायचंय, कशा पद्धतीने जायचंय, तोपर्यंत काय करायचंय, हा विचार पक्का झाला म्हणजे ठीक. नाहीतर नुसतंच गाडीत बसले आणि कुठं जायचं हे माहीतच नाही, असं बरोबर नाही. आपल्याला जायचंय ते आत्मदर्शनाकडे. मी कोण आहे हे शोधण्याकडे. मी कोण आहे हे कळलं की या जन्माचं आपलं काम झालं. जीव हा परमेश्वर स्वरूप सच्चिदानंद आहे या बोधात जायचं आहे. जीवाला हा बोध नाही. जीव संसारी झाला आहे म्हणजे फार खाली आला आहे. किती खाली आला आहे हे जगात ह्या ज्या लांड्या लबाड्या चोऱ्या चालतात त्यावरून कळतं. जीवानं मोठं व्हायचंय, मी परमात्माच आहे या बोधात, सोहम बोधात यायचंय. जीवानं आपलं मूळ स्वरूप टाकून दिलं आहे, त्याला त्याची आठवण नाही. जीव केवळ देहधारी मनधारी झाला आहे. देहाला जे आवडेल, मनात जे येईल, जे आपल्या बुद्धीला पटेल ते करायचं हे बरोबर नाही. सर्व ठिकाणी आपली बुद्धी उपयोगी नाही. संतांची बुद्धी, शास्त्राची बुद्धी ही बुद्धीप्रमाण. प्रत्येकजण जर आपल्या बुद्धीप्रमाणे वागायला लागला तर जगामध्ये गोंधळ माजेल. म्हणून आपली बुद्धी न चालवता वडील जाणकार मंडळींना विचारावं. आपल्या मनाच्या नादी लागू नये. मन फार चमत्कारिक असतं. त्याच्या नादी लागला तो बुडाला. मनानं चांगला विचार केला तर सुख समाधान होतं. आपल्या सगळ्यांना आनंद समाधान सुख पाहिजे. काही लोक त्यासाठी व्यसनं करतात. पण सिगरेट, रेस, दारू यानं समाधान कसं मिळणार. पैशात सुख असतं तर सगळे कोट्याधीश लोक आनंदानं नाचले असते. पण तसं दिसत नाही. जितका पैसा अधिक तितकी चिंता अधिक. कुठलीही निर्जीव वस्तू सुख कसं देणार. सुख आपल्याजवळच आहे. आपण ज्याला मी म्हणतो तो हा देह नसून तो जीव आहे. तो जीव म्हणजे एकच चेतन पुरुष आपल्या देहामध्ये आहे आणि तो चेतन पुरुष परमात्मा असून त्याचं लक्षण सच्चिदानंद आहे. बस एवढं कळलं की काम झालं. आपण जर काही वेडवाकडं केलं तर ते जीवाला आवडत नाही. आपण काही चांगलं केलं असेल तर जीव त्याला अनुमोदन देतो. म्हणून त्याला उपद्रष्टानुमंताच भर्ता भोक्ता महेश्वरः असं भगवद्गीतेत म्हटलंय. सद्वासना धरून परमार्थ करायला लागावं. केव्हा ना केव्हा तरी तो प्रभू कृपा करेलच, विश्वास ठेवावा. तो दयाळू आहे. सामान्य माणसांना देखील तो पलीकडे घेऊन जातो. परमार्थ कठीण आहे, पण प्रभू कृपा झाली तर तो सोपा आहे. दुसऱ्यांना समाधान देता आलं नाही तरी परमार्थ करणारी व्यक्ती स्वतःपुरतं समाधानी तृप्त आयुष्य जगू शकते. सांसारिक गोष्टीत तर उद्विग्नता येतेच, पण पारमार्थिक गोष्टीतही बऱ्याच वेळेला उद्विग्नता येते.
साधना जसजशी वाढेल तसतशा सर्व गोष्टी मोठ्या प्रेमानं, आनंदानं, सुखानं व्हायला लागतात. कोणत्याही गोष्टीनं दुःख, उद्विग्नता येत नाही. त्यापुढे तर सर्वच गोष्टी स्वरूपाच्या चिंतनात होत जातात. साहजिकच प्रत्येक गोष्टीतून आनंदच मिळत जातो. आज इथेच थांबूया. यानंतरचा दुसरा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.